नमस्कार. मी मंगल रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत. गेस्ट करा बरं कोणती स्वीट डिश असू शकते, झटपट होणारी, कमी वेळ लागणारी. तर चला सुरुवात करूया. गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये पाहिजे तेवढं तूप घालायचं. तूप छान असं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या शेवया घालून घेऊ. आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत. छान अशा परतून घ्यायच्या तुपामध्ये. तूप तुम्हाला आवडत नसेल तर तेलामध्ये पण परतून घेऊ शकता. छान असा गोल्डन कलर येतोपर्यंत परतून घ्यायच्या. झटपट बनते खीर. घाई गडबडीत पटकन काहीतरी स्वीट लागत असेल तर हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. छान असं परतून घ्यायच्या. त्यानंतर आपण ह्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत. थोडीशी आवडत असेल तर घालू शकता. मी मध्ये मध्ये छान असे परतून पण घेते. माझं दुसरं पण काम चालू आहे, त्यामुळं आणि चवीनुसार साखर घाला. तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर आणि थोडीशी विलायची पावडर छान अशी मिक्स करून घ्या. यामध्ये मी थोडं चिमूटभर मीठ पण घातलेलं आहे. कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ असलं म्हणजे प्रमाण बरोबर होतं. त्यासाठी साखर, विलायची, थोडंसं मीठ छान असं परतून घ्यायचं. हे पण खूप कमी साहित्य लागतं ह्याला. अगदी मोजक्या साहित्यात होतं. फक्त शेवया पाहिजे, बाकीचं साहित्य तर आपल्या घरात असतंच. छान मिक्स करून घेतल्यावर यामध्ये आपण दूध घालणार आहोत. पहिले छान असं मिक्स करून घ्यायचं. नाही बघा, मी विलायची पण घातली. आता याचा कलर जरा जरा गोल्डन आलेला आहे. आता यामध्ये आपण दूध घालून घेऊ. हे बघा, गरम केलेलं दूध होतं. दूध घालून घेतलं. गरमच दूध घालायचं, थंड दूध नाही घालायचं यामध्ये. ते छान असं मिक्स करून घेऊ. अगदी शेवया बुडतील इथपर्यंतच घालायचं दूध. हवा असेल तर आपण नंतर घालू शकतो. ते यामध्ये एक वाफ काढायची. पाहिजे असेल तर पुन्हा दूध घालू शकता. तुम्हाला कितपत पातळ घट्ट पाहिजे असेल त्यानुसार. आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढलेली आहे. हे बघा, आपली शेवयाची खीर तयार आहे. यामध्ये थोडं काजू, बदाम किसून घातलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला पण घालू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की